लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आले आणि लाडकी बहीणच्या पतीला 2,000 रुपये आले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा मागील हप्ता जमा झाला होता मकर संक्रांतीच्या पहिले, बरोबर ना. तर तेव्हा 1,500 रुपये डिसेंबरचे आले होते, परंतु यावेळेस जानेवारीचा हप्ता आलेला आहे 3,000 रुपये. हो, 3,000 रुपये आलेले आहेत. 2 महिन्याचे हे पैसे आहेत. आणि बघा, लाडकी बहीणच्या पतीला, हे बघा, लाडकी बहीणच्या पतीला 2,000 रुपये. आता हे 2,000 रुपये लाडकी बहीण तुमच्या पतीला कसे मिळणार आहेत, आणि हे देखील वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्या पतीचं बँक अकाउंट असेल तर डायरेक्ट त्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत 2,000 रुपये. तुम्ही चेक करा. तर काय आहे माहिती सर्व सांगतो. आणि एक महत्त्वाचं सांगतो, हे जे काही 3,000 रुपये जमा झालेले आहेत हे सर्वांना 3,000 रुपये मिळत नाही. ज्यांना मागील डिसेंबरचे 1,500 रुपये आले नव्हते त्यांना ते मागील 1,500 रुपये डिसेंबरचे प्लस जानेवारीचे 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये काही बहिणींना मिळत आहे. आणि बाकीच्यांना जानेवारीचे फक्त वाटप झालेले आहे 1,500 रुपयेची. ओके, जानेवारीचे 1,500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये मिळत आहे. आणि लाडक्या बहिणीच्या पतीच्या बँक खात्यामध्ये पण 2,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत. याबद्दल सर्व माहिती सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला एक एक माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, अखेरकार हप्ता सुरू झाला. हे बघा, जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि निवडणूक असो किंवा काही सण उत्सव असो, शासन काय करतं, दरवेळेस काही सण उत्सव असला तर पुढील आगाऊ हप्ता देखील देत असतो. परंतु मकर संक्रांतीच्या वेळी तसं झालं नाही. कारण मकर संक्रांतीच्या वेळी तुम्हाला जानेवारीचे पण 1,500 रुपये मिळणार होते, डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 मिळून 3,000 रुपये तेव्हाच मिळणार होते. परंतु तेव्हा फक्त ज्या बहिणींची KYC सक्सेसफुली आणि चांगल्या पद्धतीने बरोबर ज्या बहिणींनी पर्याय निवडले होते त्या बहिणींनाच तेव्हा डिसेंबरचे 1,500 रुपये देण्यात आले. आणि ज्यांची KYC ही चुकली होती, काही चुकीचे पर्याय काही बहिणींकडून निवडण्यात आले होते, त्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता तेव्हा मिळाला नव्हता. परंतु आता सर्व बहिणींना मागील जेवढे हप्ते बाकी आहेत तेवढे हप्ते मिळतील. काही बहिणींना डिसेंबरचे 1,500 रुपये सोबत जानेवारीचा 1,500 रुपये वाटप, 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. ओके, आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत, ज्यांची KYC बरोबर होती, अशांना फक्त जानेवारीचे 1,500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगतो. जवळपास बघा 27 जिल्हे आहेत जिथे आज वाटप सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 27 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे आणि सर्वांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा झाले, हप्ता जमा झाला आणि मॅसेज मोबाईलवरती आलेले आहेत. ओके, आता एक गोष्ट अजून सांगतो. लाडकी बहीणच्या पतीला 2,000 रुपये का दिले जात आहे, हे कशामुळे दिले जात आहे, त्याचं उत्तर तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि कशामुळे ते दिले जाते आणि का दिले जात आहे लाडकी बहीणच्या पतीला ते तुम्हाला पुढे समजेल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि तुम्ही म्हणतात मग आले नाही. तुम्ही व्हिडिओच पूर्ण बघत नाही तर मग अपडेट काय समजणार तुम्हाला, बरोबर आहे की नाही. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावं लागणार आहे, तरच तुम्हाला ही माहिती समजेल. बघा आता शेवटपर्यंत माहिती. आज राज्यातील सर्व बहीण खुश झालेले आहे. हो, राज्यातील सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप सुरू झालेला आहे. हो, हप्ता वाटप सुरू झालेले आहे आणि प्रचंड बहिणी खुश झालेल्या आहेत या अपडेटमुळे. तर बहिणी खुश झालेल्या आहेत. काही बहिणींना अजून हप्ता आला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आजच. हो, आजच जमा होईल, परंतु त्यासाठी वेळ कोणती आहे हे बघा बहिणींनो. तुमच्या खात्यामध्ये हप्ता अजून जमा झालेला नसेल ना,
तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, वेळ काय आहे, चला सांगतो सर्व. तसेच काही महत्त्वाची अपडेट आहे. भरपूर बहिणींचा हप्ता बंद होता, त्या बहिणींसंदर्भात आता जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून आणि आता त्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. तुमचा पण हप्ता बंद होता का बहिणींनो? तुमचा पण हप्ता जरी बंद झाला असेल, तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. हो, फारच महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होणार आहे. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला एक एक अपडेट, एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो, आपल्या गावरान भाषेमध्ये सांगतो. हे बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप आणि लाडकी बहिणीच्या पतीला 2,000 रुपये वाटप. चला, याबद्दल जी माहिती आलेली आहे ती संपूर्ण माहिती आता डायरेक्ट न टाइमपास करता सांगतो मी तुम्हाला. बघा ती माहिती. चला, आता डायरेक्ट आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. आणि पहिलीच माहिती बघा तुमच्या समोर आहे. काय आहे माहिती समोर आलेली बघा. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी मुदतवाढ मिळणार. ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे राज्यातील बहिणींसाठी. मुदतवाढ, हो, मी मागील संपूर्ण जेवढे पण व्हिडिओ आहेत KYCची तारीख संपल्यानंतरचे 31 डिसेंबर नंतरचे जेवढे पण व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी एकच बात बोललेलो आहे की लाडक्या बहिणींना KYC साठी अजून मुदत वाढ द्या, 10-20 दिवस तरी अजून काहीतरी मुदत वाढ द्या, असं मी बोललो होतो. आणि अखेरकार मुदतवाढ मिळत आहे. हो, मिळत आहे. आता तुम्हाला जे तुमची चूक सुधारण्याची संधी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, चूक सुधारण्याची संधी महिलांना मिळणार. भरपूर बहिणींनी पर्याय जे आहेत ते पर्याय चुकीचे निवडलेले आहेत. आता ते पर्याय असे देण्यात आले होते ना, पूर्ण कन्फ्युजन सारखे, म्हणजे काय पर्याय निवडायचा ते पण समजत नव्हतं, असे पर्याय त्यांनी दिले होते. शेवटी बाकीच्या बहिणींना आम्ही सांगितलं, ज्या व्हिडिओ बघतात त्या बहिणींनी बरोबर पर्याय निवडले. परंतु बाकीच्या बहिणींनी व्हिडिओ बघितले नसतील किंवा त्यांना माहीत नसेल तर त्यांनी कोणते पण पर्याय निवडून घेतले. त्यामुळे त्यांचा हप्ता हा थांबवण्यात आला, बंद झाला. परंतु आता त्या बहिणींसाठी मोठी संधी मिळालेली आहे. त्या बहिणींसाठी अजून मुदतवाढ KYC साठी मिळत आहे आणि त्यांना अजून दुरुस्ती करता येणार आहे. ती चूक सुधारण्याची संधी मिळत आहे आणि एडिटचं बटन तुम्हाला मिळेल. आता पुन्हा दुरुस्त करता येईल, तुम्हाला चूक तुम्हाला सुधारता येईल आणि मग तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल. हे बघा, KYC मधील चूक सुधारल्यानंतर पुन्हा लाभ सुरू होणार. बघा, आता ज्या ज्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडलेले आहेत ते सही करून दुरुस्त करून मग तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे बहिणींनो. ज्या बहिणींचा लाभ बंद झाला होता त्यांना, कारण मागील काही दिवसांपासून भरपूर बहिणी तक्रार दाखल करत होत्या, आंदोलन करत होत्या, त्यामुळे त्या बहिणींना आता दिलासा मिळाला असेल. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करणे अनिवार्य केले आहे. हे बघा, असं नाही की तुम्हालाच KYC करायला सांगितलं होतं बहिणींनो, सर्वांना सांगितलं होतं. सर्वांना KYC करायला सांगितलं होतं. त्यामध्ये काही बहिणींनी मुदतीत KYC केली, काही बहिणींनी मुदतीत KYC न केली, त्यामुळे हप्ता थांबवण्यात आला होता. हे बघा, आता KYC करून देखील महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. भरपूर बहिणींनी KYC केली होती तेव्हा. चला ठीक आहे, तुम्ही KYC केली, परंतु तुम्ही पर्याय चुकीचे निवडले होते, त्यामुळे तुमचा हप्ता थांबवला होता. ओके, तुम्ही KYC मध्ये जे पर्याय होते ते चुकीचे निवडले होते, त्यामुळे तुमचा हप्ता थांबवलेला होता. आता परंतु तुम्हाला दिलासा मिळाला, संधी मिळत आहे. बघा आता पुढे माहिती. तर ज्या ज्या बहिणींनी KYC मध्ये चुकीची माहिती दिली होती, चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांना संधी मिळत आहे. आणि यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आणि यासोबतच अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे OTP आणि वेबसाईटवर एरर येत असल्याने KYC केले नाही. या महिलांचा लाभ तर बंद झालाच आहे, परंतु ज्या महिला पात्र आहेत आणि KYC केली नाही त्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान आता KYC मध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. बघा, एडिटचं बटन किंवा दुरुस्तीचं ऑप्शन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला दुरुस्ती करता येईल KYC मध्ये. ओके,
KYC मधील चुकीमुळे लाभ बंद. आता लाडकी बहीण योजनेत KYC मध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. याचसोबत ज्या महिला खरंच निकषामध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास 25 लाख महिला KYC करू शकले नाहीत, त्याचाही लाभ बंद केला गेला आहे. मात्र KYC मध्ये चूक झालेल्या महिलांनाही चुकी सुधारण्याची संधी मिळणार आहे. ओके, बघा ना आकडा केवढा होता. 25 लाख बहिणींनी KYC करू शकले नव्हते, परंतु आता त्यांना KYC करता येणार आहे. नवीन KYC प्रोसेस आता सुरू होत आहे आणि ही नवीन KYC प्रोसेस काय असणार आहे ती समजून घेऊया. आता न्यू KYC येत आहे. तर लाडकी बहीण योजनेत KYC मध्ये माहिती चुकलेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. ओके, अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करणार आहेत. अंगणवाडी सेविकांना हे काम सोपवण्यात आलेलं आहे. अनेक महिलांनी शासकीय नोकरदार असल्याचा पर्याय निवडला आहे. याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. वस्तुस्थिती तपासून महिलांना KYC साठी संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ओके, तर ठीक आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना इथे जे KYC मध्ये मुदत मिळत आहे आणि पडताळणी आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे, त्यामुळे आता टेन्शन घेण्याची काहीच बात नाही. राज्यातील सर्व बहिणींना जेवढे पण मागील हप्ते थांबलेले आहेत, तुमचे 1 असो किंवा 2 असो, जेवढे पण हप्ते तुमचे थांबलेले असतील ना बहिणींनो, ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता. ओके, आणि तुम्हाला आता मुदतवाढ बघा, हे बघा मुदतवाढ मिळणार आहे KYC मध्ये आणि तुम्हाला आता KYC करता येणार आहे पुन्हा. ज्यांची बाकी असेल त्यांनी करून घ्यायचे आहे सुरुवात झाल्यावर, आणि ज्यांना दुरुस्ती करायची आहे, काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करायचं असेल त्यांनी एडिटचं बटनवरती क्लिक करून दुरुस्ती करायची आहे. आलं तुमच्या लक्षात. आता बघा 3,000 रुपये वाटप सुरू झाले आणि लाडक्या बहिणीच्या पतीला 2,000 रुपये वाटप सुरू झाले, त्याबद्दल माहिती बघा. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं लाडक्या बहिणींनो, की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप आणि लाडकी बहीणच्या पतीला 2,000 रुपये वाटप. आता हे गणित आपण समजून घेणार आहोत कसं. हे बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नाहीत, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, म्हणजे तो हप्ता होता 18वा हप्ता, 18वा हप्त्याचे 1,500 रुपये आणि प्लस त्यामध्ये आता 19वा हप्ता हा जानेवारीचा मिळत आहे, त्याचे 1,500 रुपये, हे झाले 3,000 रुपये बरोबर. 2 महिन्याचे 1,500. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये वाटप. आलं तुमच्या लक्षात. आणि ज्यांना मागील डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, मागील सर्व हप्ते मिळालेला आहे, त्यांचा एक पण हप्ता थकलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना मग 1,500 रुपये जानेवारीचे फक्त. आलं तुमच्या लक्षात. आणि हे बघा जिल्हा परिषदच्या निवडणुका आता सुरू होत आहे, त्यामुळे हा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्या क्षणी जमा होणार आहे, कारण आता सुरुवात केली जात आहे. ज्यांचे मागील हप्ते होते त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे, ज्यांचे मागील हप्ते राहिले असतील परंतु ते तुम्हाला दुरुस्त करावं लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला KYC करावं लागणार आहे, पुन्हा त्यामध्ये मुदतवाढ मिळत आहे, त्या गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे ज्यांचा हप्ता थांबलेला असेल त्यांना. आणि ज्यांचा हप्ता थांबलेला नाही त्यांना काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जो आहे, जानेवारीचा हप्ता तो आता कोणत्या क्षणी वाटप होईल. आणि ज्यांचा मागील हप्ता थांबलेला आहे त्यांना पण ते मागील सर्व हप्ते मिळतील जानेवारीच्या सोबत. ओके, या जानेवारीच्या 1,500 रुपयेसोबत तुम्हाला मागील जेवढे पण तुमचे हप्ते राहिलेले असतील ते पण तुम्हाला भेटतील लाडक्या बहिणींनो, ज्यांचा हप्ता थांबलेला आहे. फक्त तुम्हाला ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. तुम्ही चुकीचे पर्याय निवडले असतील KYC मध्ये किंवा ज्यांची KYC बाकी असेल त्यांना मुदतवाढ मिळत आहे, त्या गोष्टी केल्यानंतर तुमचा हप्ता थांबवला जाणार नाही. ओके, आणि कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या. हो, कारण हप्ता जेव्हा जमा होतो ना तेव्हा मोबाईलवर मेसेज येतो, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे, असं नाही की हे जिल्हे राहून गेले ते जिल्हे राहून गेले, असं काहीच होणार नाही. सरसकट सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच बात नाही. आता मी तुम्हाला ही अपडेट तर समजून सांगितली लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपये संदर्भात. आणि हप्ता आल्यावर मला लगेच सांगा कमेंट करून, कारण कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडेल आता जमा होईल. आणि हे बघा लाडकी बहीणच्या पतीला 2,000 रुपये कसे काय,
हे 2,000 रुपये कशाचे आणि कसे मिळणार, तुमच्या पतीच्या बँक खात्यामध्ये ते कसे जमा होणार, त्यासाठी पुढे अपडेट आहे. टॉप बातम्यांमध्ये ती अपडेट आहे, ती अपडेट बघायची आहे तरच तुम्हाला समजेल. बघा आता लाडक्या बहिणीच्या पतीला 2,000 रुपये कसे मिळणार बघा ती अपडेट आता. चला आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. आता आपण बघणार आहोत आज रोजीच्या टॉप कामाच्या बातम्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत अशा बातम्या. लक्षपूर्वक ऐका मी आता काय सांगत आहे, कारण या बातम्या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. लाडक्या बहिणींच्या पतीला 2,000 रुपये, त्याबद्दल पुढे तुम्हाला माहिती मिळेलच. पहिले सोनं संदर्भात अपडेट बघा. सोने चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली. अजून चांदी एका दिवसात 21,000 महाग. चेक करा नवे दर आजचे. बघा गुंतवणूकदारांसाठी आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. नागपूर सराफा बाजाराने जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार सोन्यासह चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर सुमारे 4% तर चांदीचे दर 6%हून अधिक वाढले आहेत. कालच्या तुलनेत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम मागे 6,100 रुपयांनी वधारले आहेत, तर चांदी प्रति किलो तब्बल 21,200 रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे. सोन्याचे 1.57 लाखाचा टप्पा पार केला असून चांदी 3.29 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकन टॅरिफ धोरणे आणि जागतिक तणाव हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. सोन्या चांदीच्या दरात प्रचंड वाढ. हे बघा, तर सोनं चांदीच्या दरात प्रचंड वाढ होत आहेत. 1,51,700 रुपये होते, जे आज थेट 1,57,800 रुपयांवर पोहोचले आहे आणि हळूहळूपणे आता ते 1,60,000 पर्यंत जाईल आता 1-2 दिवसात अजून. तर चांदीने देखील आज अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. चांदी 3,08,700 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 3,29,800 रुपयांवर गेले आहे. म्हणजेच एका दिवसात चांदी 21,200 रुपयांनी महागली आहे. दागिन्यांच्या चांदीचा दर 3,26,500 रुपये प्रति किलो आहे. बघा, तर चांदीचा दर पण दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपण सर्वजण बघतच आहोत. सोने चांदीचे दर हे दिवसेंदिवस चांगलेच वाढताना आपल्याला दिसत आहे. चला, ही बातमी समजली. मी जे तुम्हाला काही बोललो तो लाडक्या बहिणींच्या पतीला 2,000 रुपये. चला, ती अपडेट आपण आता फायनली बघणार आहोत. लाडक्या बहिणींच्या पतीला 2,000 रुपये कसे मिळणार, त्यांच्या बँक खात्यामध्ये कसे जमवणार, वाटप सुरू झाली का बघा ती अपडेट आता. चला, आता बघणार आहोत आपण बातमी नंबर 2. चला, बातमी नंबर 2 बघूया आपण आता. हां, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. या दिवशी जमा होणार 22व्या हप्त्याचे पैसे. तात्काळ पूर्ण करा ही प्रक्रिया. हे बघा, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यात जमा होतात. बरोबर. सध्या आता 22व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र केवळ वाट पाहून उपयोग नाही. काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे वेळेत योग्य माहिती घेऊन आवश्यक कामे पूर्ण करणे फार गरजेचे आहे. आता 22वा हप्ता कधी जमा होणार? PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत नियमित कालावधीत हप्ते देण्यात आले आहेत. साधारणपणे दर 4 महिन्यांनी
एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो। मागील हप्त्याची तारीख पाहता पुढील 4 महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे। याच आधारे 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सरकारकडून अद्याप या संदर्भात अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। हे बघा, अधिकृत जरी जे तारीख आहे हप्त्याची, PM किसान योजनेच्या हप्त्याची, जरी ती अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात 100% हप्ता मिळणार आहे शेतकरी भावांनो, आणि ते मिळणार आहे 2000 रुपये। आणि कितवा हप्ता आहे तो 22वा हप्ता। समजलं 2000 रुपयाची अपडेट। चला, आता मी तुम्हाला काय बोललो होतो की लाडक्या बहिणींच्या पतीला 2000 रुपये बोललो तुम्हाला, बरोबर। लाडक्या बहिणीच्या पतीला 2000 रुपये मिळणार। तर बघा, लाडक्या बहिणीनं तुमचे पती शेतकरी असतील, बरोबर, तुमचे पती जरी शेतकरी असतील आणि ते PM किसान योजनेसाठी पात्र असेल, PM किसानसाठी पात्र असतील, तुमचे पती शेतकरी जरी असतील, 2 कंडिशन आहे। तुमचे पती जरी शेतकरी असतील आणि PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना आता 22वा हप्ता भेटणार आहे या फेब्रुवारी महिन्यात, आणि त्यांना ते 2000 रुपये मिळतील, त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होतील। आलं तुमच्या लक्षात? तर लाडक्या बहिणींच्या असं वेगळे हप्ता पतीला मिळत नाही आहे। तर लाडक्या बहिणींचे पती जरी शेतकरी असतील तर त्यांनाच हे 2000 रुपये PM किसान योजनेचा हप्ता मिळत आहे। ओके, मिळणार आहे फेब्रुवारीमध्ये। समजलं तुम्हाला हे अपडेट? चला, ठीक आहे। आणि हे बघा, PM किसानच्या हप्त्यासाठी तुम्हाला KYC करून घ्यायची आहे आणि फॉर्मर ID बनवायचा आहे, तरच हप्ता मिळेल। या 2 गोष्टी लक्षात ठेवा। चला, ही अपडेट समजली। आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत। एवढी शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया। चला, शेवटची बातमी बघा आता। चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत। तर शेवटची बातमी बघा, एवढी मग आपण व्हिडिओ थांबवणार आहोत। तर बघा, तर रेशन कार्ड कायमचे बंद केले जाणार, शासनाचा रेशन कार्ड धारकांना दणका। आता सर्वांजवळ रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्ड धारकांसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे। खरं तर रेशन कार्डच्या माध्यमातून शासनाकडून गरजू व्यक्तींना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते। याशिवाय रेशन कार्डचा विविध योजनांच्या लाभांमध्ये उपयोग होतो। रेशन कार्ड हे अनेक शासकीय आणि निमशासकीय कामासाठी आवश्यक असते। मात्र अनेक जण रेशनिंग योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याची बाब आता समोर आली आहे। हे बघा, त्यामुळे आता शासनाने अशा अपात्र लोकांना दणका देण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। जे गैरप्रकारे रेशन घेत आहे, गैरप्रकारे चुकीच्या पद्धतीने रेशन घेत आहेत, त्यांच्यासाठी हा दणका आहे। म्हणजे जे पात्र नसून रेशन घेत आहेत त्यांच्यासाठी हा दणका आहे। तर विशेष मोहीम हाती घेतली आहे। दरम्यान हे बघा, दरम्यान शासनाच्या या मोहिमेमुळे राज्यातील अनेक लाभार्थी रेशन कार्डातून बाद होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गोंधळ, अपात्र नावे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचललेली असून अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मिशन सुधार हे विशेष अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे। अन्न व नागरी पुरवठ्याच्या या विशेष मोहिमामुळे योजनेत अधिक पारदर्शकता येणार असून योग्य लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय। मंडळी, या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे शिधापत्रिकांची अचूक तपासणी करून केवळ पात्र आणि खऱ्या गरजू नागरिकांनाच योजनेचा लाभ मिळवून देणे आहे। आलं तुमच्या लक्षात? जे खरंच पात्र आहेत रेशनसाठी त्यांनाच आता यापुढे रेशन मिळेल असं यामध्ये म्हटलेलं आहे। आणि जे चुकीच्या पद्धतीने रेशन घेत असतील त्यांची माहिती काढली जाणार आहे, त्यांना अपात्र केलं जाणार आहे, त्यांचं रेशन बंद केलं जाणार आहे। चुकीच्या पद्धतीने जे घेत आहेत अपात्र असून सुद्धा त्यांच्यासाठी हा दणका आहे। या मोहिमेनुसार राज्यभरात या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी सुरू आहे। आता घरोघरी जाऊन तपासणी सुरू झालेली आहे। पुरवठा निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी प्रत्येक शिधापत्रिकेची सखोल पाहणी करत असून
आधार क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची नोंद, प्रत्यक्ष वास्तव्यास असलेले व्यक्ती आणि कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे आणि या प्रक्रियेत अनेक ठिकाणी मृत व्यक्तीची नावे, दुबार नोंदी तसेच संशयास्पद लाभार्थी आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओके, तर मृत व्यक्तीचे पण नावे आहेत ते पण आता बघितले जात आहेत. सर्व गोष्टी संशयास्पद जे लाभार्थी आहेत त्यांची संपूर्ण माहिती, हे संपूर्ण गोष्टी तपासली जात आहेत. तपासणी दरम्यान गोळा झालेल्या माहितीनुसार तालुकानिहाय संशयास्पद लाभार्थ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. शहरी भागांसोबतच हे बघा, शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही ही मोहीम वेगात सुरू असून यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी समोर येत आहेत आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले की या यादीवर अंतिम निर्णय तहसीलदार स्तरावर घेतला जाणार आहे आणि सर्व कागदपत्रांची छाननी करून अपात्र, मृत किंवा दुबार नावे कायमस्वरूपी वगळली जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? चला, तर ही बातमी फार महत्त्वाची होती, ही माहिती फार महत्त्वाची होती रेशन संदर्भात. चला, आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या समजून घेतल्या आणि सर्व माहिती नीटपणे समजून घेतली. आजच्या संपूर्ण टॉप बातम्या आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेली आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात, त्यामुळे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. ही यूट्यूब टीमला पण माहिती आहे आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. चला, ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.